रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025। आज आपण खूप थंडी असल्यामुळं सकाळी 7 वाजता या ठिकाणावरून पुढच्या पडावासाठी सुरुवात करत आहोत। तर आज पुढे आपण लोहारा या ठिकाणी जाणार आहोत। बघूयात लोहारामध्ये आपल्याला काय काय अनुभवायला भेटतोय, काय काय आनंद येतोय, नर्मदा मैया किती वेळ आपल्याला भेटतीये आणि काय अनुभूती मिळते बघूयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमातून बाहेर आलोय आपण। त्या धर्मशाळेत आपण काल मुक्काम केला होता आणि बाहेर आल्यानंतर या ठिकाणी उजवीकडे वळायचंय। उजवीकडे वळाल्यानंतर समोर हायवे दिसतोय आपल्याला, तो इंदोरचा हायवे जो काल लागला होता तो। त्या हायवेला परत आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय। रामकृष्ण हरी हे पाठीमागे दिसतंय, हे आपलं प्रमुख आश्रम होतं या तलवाडा गावातलं। पण हे आश्रम फुल झाल्यामुळं आपल्याला यांनी काल धर्मशाळेमध्ये व्यवस्था करून दिली होती। आपण आता या ठिकाणाहून चाय प्रसादी बालभोग घेऊन निघालेलो आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमापासून इंदोर हायवेनी सरळ सरळ आपल्याला चालत जायचंय आणि पुढे एक फाटा येणार आहे, त्या फाट्यातून आपल्याला लोहाराला आतमध्ये जायचंय। बघूयात फाटा कुठपर्यंत आहे ते। नर्मदे हर। नर्मदे हर बाबा फील येते या ठिकाणी। बघा 10 मिनिटं झाले चालत, तरी आपल्याला चाय प्रसादी बालभोग साठी पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे। नर्मदे हर। या ठिकाणी बाबांनी सगळ्यांना चाय प्रसादी दिलेली आहे आणि आपण आता पुढे मार्गस्थ होतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी चाय प्रसादी घेऊन पुढे निघालोय आपण। थोडस पुढे गेल्यावरती या बाबांनी सांगितले आपल्याला की उजव्या बाजूला लोहारा फाटा येतोय, त्या लोहारा फाट्यातून आपल्याला आतमध्ये जायचंय। बरेच परिक्रमावासी लोहारा फाट्यातून आतमध्ये जात नाहीत, कारण आतमध्ये जाऊन परत बाहेर यावं लागतं। पण ते या मार्गातलं प्रमुख तीर्थ आहे। बाहेर येण्याचं कारण असं आहे की नर्मदा मैयावरती जो डॅम बांधलेला आहे, धरण बांधलेलं आहे, त्या धरणाच्या फुगवट्यामुळे पुढचे रस्ते बंद आहेत। पण लोहारामध्ये कपिलेश्वर मुनींचं जे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे ते या ठिकाणचं पवित्र असं तीर्थ आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आपण आतमध्ये जाणार आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। चालत चालत आपण या ठिकाणी प्राथमिक स्वास्थ्य केंद्रापर्यंत आल्यानंतर इथं उजव्या बाजूला जाण्यासाठी एक फाटा आहे आणि या फाट्यातून आपल्याला लोहाऱ्याला जायचंय। बरेचसे परिक्रमावासी सरळ पुढे चालत चाललेले, ते लोहाऱ्याचं दर्शन घेणार नाहीयेत त्या ठिकाणी। पण आपण लोहारा या ठिकाणी बघा, तिथं बोर्ड पण लावलेला आहे ह्या माणसांच्या पलीकडे, कपिल मुनी आश्रम लोहारा। तर या ठिकाणी आपल्याला जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणाहून आपल्याला आतमध्ये जायचंय। लोहारा साधारण 4-4.5 किलोमीटर आतमध्ये जायचंय आपल्याला आणि पुन्हा एकदा 4-4.5 किलोमीटर बाहेर यायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। लोहारा फाट्यातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हे एक गाव लागलेलं आहे, बावडी या नावाचं गाव आहे। या गावातून आपल्याला पलीकडे जायचंय। अजून साधारण 3 किलोमीटर जाणं बाकी आहे। 1 ते 1.25 किलोमीटर वरती हे गाव लागलेलं आहे आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमागे आपण चौकातून या रस्त्यातून आलेलो आहोत लोहारा फाट्यावरून। हे बावडिया गाव लागलं। बावडिया गावामध्ये इथं आल्यानंतर मालविया निवास आहे, त्या मालविया निवासपासून आपल्याला उजवीकडे वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे परत 2 रस्ते लागलेले आहेत, बघूयात आपल्याला कुठं जायचंय ते। या आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय। डाव्या बाजूला गाव आहे, उजव्या बाजूला टर्न घ्यायचंय आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी हे बावडिया गाव संपलेलं आहे। आता आपल्याला पुढे 3 किलोमीटर जायचंय अजून। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमागच्या गावातून आपण आलेलो आहोत इथपर्यंत। तर इथं परत 2 रस्ते लागलेले आहेत। एक डाव्या साईडला जातोय जो की किरमोही पिघोला अशा गावाला जातोय, पण आपल्याला लोहारा या ठिकाणी जायचंय कपिलेश्वर महादेव मंदिराकडे। तर तो सुद्धा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे, कपिलेश्वर महादेव मंदिर जाने का रस्ता। लोहारा हे तीर्थ येणार आहे आणि या तीर्थामध्ये आपल्याला कपिलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायचंय
आणि नर्मदा मैया ही त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे असं ऐकलेलं आहे. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इंदोर हायवेच्या त्या लोहारा फाट्यावरून आतमध्ये आल्यानंतर साधारण आपल्याला 4.5 किलोमीटर आतमध्ये यावं लागलेलं आहे. नर्मदे हर मैया. साधारण 4.5 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर लोहारा गावाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी पाठीमागून आल्यानंतर एक गावात जायचा आतमध्ये रस्ता आहे. या पाण्याच्या टाकीच्या पलीकडून, तिकडून न जाता आपल्याला या डांबरीनेच जायचं आहे. इंदोर हायवेच्या त्या फाट्यावरून आतमध्ये वळाल्यानंतर कुठंही आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी डांबरीच लागते आहे. फक्त मध्ये एक गाव लागतं. त्या गावामध्ये उजव्या बाजूला थोडंसं वळावं लागतं आणि त्या उजव्या बाजूला वळून आतमध्ये गाव संपल्यावर पुन्हा डांबरीच लागते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 5 किलोमीटर आपण प्रवास करून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लोहारा या गावाच्या शेवटी नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होणार आहे. आता या ठिकाणी या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैया आपल्याला दर्शन देणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लोहारा तीर्थक्षेत्रामध्ये हा लोहारा घाट. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लोहारामधील हे कपिलेश्वर महादेव शिवलिंग मंदिर आहे. आपण याचं दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत आणि या ठिकाणी कपिलेश्वर महादेव शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लोहारामधील नर्मदा मैयाच्या किनारी स्थित पवित्र असं कपिलेश्वर मुनींचं महादेव शिवलिंग असं मंदिर आहे. या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिर. या ठिकाणी नर्मदा मैया स्थित आहे. याचं प्राचीन मंदिर हे नर्मदा मैयाच्या या पात्रामध्ये होतं. ते पवित्र असं तीर्थ पाण्याखाली गेल्यामुळे तेथील शिवलिंग काढून या आपल्या पाठीमागे जे मंदिर दिसतंय त्या मंदिरामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलं, कारण ते शिवलिंग पाण्याखाली गेलं होतं. याची एक कहाणी आहे या कपिलेश्वर मुनींच्या शिवलिंगाची. ती आपण कहाणी नंतर बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच नर्मदा कपिला संगम आहे. ही समोरून जी येते ती नर्मदा मैया आहे आणि ही उजव्या बाजूने आहे. हा पण नर्मदा मैयेचंच बॅकवॉटर आहे, पण याच्या पाठीमागे जर गेलात आपण तर कपिला मुख म्हणून एक उगमस्थान आहे. त्या ठिकाणाहून एक कपिला मैया वाहते आणि त्या मैयाचा संगम या ठिकाणी होतो. आता पाणी खूप जास्त असल्यामुळे त्या पाण्याचा प्रवाह आपल्याला तिकडून येताना दिसत नाही, पण हा जो पॉइंट आहे याला नर्मदा कपिला संगम असं म्हटलं जातं. आणि या नर्मदा कपिला संगमावरती या ठिकाणी घाट बनवलेला आहे. या ठिकाणी हा पहा, हा नर्मदा कपिला संगमावरचा घाट आहे आणि या घाटाच्या बरोबर बाजूलाच या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कपिलेश्वर महादेव मंदिरच या तीर्थाला का म्हटलं जातं तर त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला जसं आपण पाठीमागे काही व्हिडिओमध्ये बघितलं तर गाय चारणारे लोकल ग्रामस्थ असायचे, तसंच या ठिकाणी सुद्धा या लोहारामध्ये सुद्धा गाय चारण्याचं क्षेत्र होतं नर्मदा मैयाच्या तटावरतीच किनाऱ्यानी. तर त्या ठिकाणी ज्या गायी चरायच्या तर त्या गायी चरण्यासाठीचा काही सारा असायचा, म्हणजे काही रक्कम असायची. ती रक्कम प्रत्येक गायीकडून त्या गावामध्ये जमा केली जायची आणि त्याच्याकडनं त्या रकमेतून काही धार्मिक कार्य वगैरे केले जायचे. तर असंच करता करता काय झालं, जेवढ्या गाया चरायला यायच्या त्या प्रत्येक गायीकडनं सारा कर वगैरे जो काही ते शब्द वापरत असतील ते गोळा करायचे. पण रोज काय होत असायचं, जेवढ्या गाया चरताना दिसायच्या त्याच्यापेक्षा एक कमी गायी ज्यावेळेस सारा गोळा करायचा असेल त्यावेळेस हिशोबाला लागायची. मग असंच करताना ज्यावेळेस
ग्रामस्थांनी म्हणजे ज्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली होती सारा गोळा करण्याची, त्यांनी एक दिवशी ठरवलं की मी आज काय करणार, तटावरती बसून प्रत्येक गायीकडे बारकाईने निरीक्षण करणार आणि कोणती गायी आपल्या बरोबर परत पाठीमागे गावात येत नाही ते बघायचे. त्यावेळेस काय झालं तर ती गायी पाण्यामध्ये गेली आणि पाण्यामध्ये जाऊन लुप्त झाली. असं झाल्यानंतर तो विचारात पडला की हे असं कसं घडलं. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने काय केलं, असं ठरवलं की आपण या गायी बरोबर ती पाण्यामध्ये जाऊ. मग दुसऱ्या दिवशी तो सारा गोळा करायला आला, गाया मोजल्या. जी गाई पाठीमाग पाण्याकडे चालली होती नर्मदा मैयामध्ये, त्या गायीच्या शेपटीला त्यांनी पकडलं आणि त्या गायीच्या शेपटी बरोबर तो पाण्यात गेला. पाण्यात गेल्यावर त्यांनी बघितलं की एक मुनी तपस्या करत बसलेले आहेत आणि या मुनीची ही गाय आहे. तर आता सारा तर गोळा करायचा आहे, म्हणजे रक्कम तर घ्यायची आहे, कारण त्यांची गाय सुद्धा तटावरती चरत होती. तर रक्कम तर त्यांना घ्यायची आहे. मग ती रक्कम घेणार कशी, कारण मुनी आहेत, मुनीकडे तर आर्थिक गोष्ट कुठलीच नसणार आहे. मग ते रक्कम देतील कसे. पण तरी सुद्धा भीत भीत त्या सारा गोळा करणाऱ्या व्यक्तीने विचारलं की महाराज, ऋषीवर्य, आपली गाय या ठिकाणी चरण्यासाठी येत असते. ग्रामस्थ प्रत्येक गायीच्या पाठीमागे काही ठराविक रक्कम काढतात आणि त्या रकमेतून धार्मिक कार्य केलं जातं. तर आपणही आपल्या गायीचं जे चरण्यासाठी गायी आपली येत असती तर त्यासाठीची रक्कम आपण द्यावी. त्यावेळेस ते जे ऋषीवर्य होते ते कपिलेश्वर मुनी होते आणि त्यांच्या गायीचं नाव कपिला गाई होतं. तर त्यावेळेस त्यांनी त्या ग्रामस्थाला, त्यांच्याकडे तर काही रक्कम नव्हती, तर त्या ग्रामस्थाला आपला जो होम केला होता त्या होमातली कोळसे काढले आणि ते कोळसे त्या ग्रामस्थाच्या हातात दिले. त्या ग्रामस्थांनी ते कोळसे घेतले आणि गायी ज्यावेळेस परत चरण्यासाठी बाहेर तटावरती आली तर त्या गायी बरोबर गायीच्या शेपटीला पकडून ते या नर्मदा मैयातून पुन्हा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्या ग्रामस्थाला असं वाटलं काय गेलो आपण आतमध्ये, उगाच गेलो. त्या ऋषींनी काय दिलं आपल्याला, देऊन देऊन तर कोळसे दिले. मग त्यांनी काय केलं, ते खिशात भरलेले कोळसे काढले आणि तटावरती फेकून दिले आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर काही कोळशाचे तुकडे खिशामध्ये तसेच शिल्लक होते. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या खिशामध्ये हात घालून बघितलं तर ते तुकडे नसून ते सोन्याचे कण निघाले. मग त्यावेळेसपासून या गावामध्ये कपिलेश्वर मुनींचं हे स्थान निर्माण झालं आणि या कपिलेश्वर मुनींच्या नावाने या ठिकाणी कपिलेश्वर महादेवामध्ये कपिलेश्वर महादेव मंदिर स्थापित करण्यात आलं आणि त्या ठिकाणी शिवलिंग स्थापित करण्यात आलं. अशा प्रकारची ही कहाणी आपल्याला नर्मदा पुराणामध्ये किंवा शिवपुराणामध्ये दोन्हीकडे आपल्याला वाचायला मिळते. थोडाफार काहीतरी सांगण्यामध्ये बदल झाला असेल माझ्याकडून, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कृष्ण हरी, नर्मदे हर. कपिलेश्वर महादेव मंदिराकडनं आपण या रस्त्याने आलेलो आहे पाठीमागं, आणि पाठीमागं आल्यावर ही जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीपासून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर पुढचा रस्ता तुम्हाला कसा आहे तो दाखवतो. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. असे आम्ही 4 जण चाललेलो आहे पांडवांनी स्थापित केलेले शिवलिंग पाहण्यासाठी. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. अशा प्रकारे आपण पांडवांनी स्थापित केलेल्या शिवलिंगांच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी माहिती फलक आहे. पांडव प्रतिष्ठित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती स्थित हे मंदिर आहे. तर आपण सर्व शिवलिंगाचे या ठिकाणी दर्शन घेऊयात. सगळ्यात पहिले या ठिकाणी श्री गणेशांचं मंदिर आहे. ओम श्री गणेशाय नमः. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आहे, आपण त्यांचंही दर्शन घेऊयात. जय श्री कृष्ण. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या ठिकाणी महंत पर्वतेश्वर यांचं हे शिवलिंग आहे. त्यांची या ठिकाणी संजीवन समाधी होती, त्यानंतर या ठिकाणी शिवलिंग स्थापित केलेलं आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. यानंतर महंत वरुणेश्वर यांची समाधी आहे, त्याचंही दर्शन आपण घेऊया. या ठिकाणी महंत वरुणेश्वरांचं संजीवन समाधी स्थान आहे, त्या ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे, त्याचंही दर्शन घेऊयात आपण. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी सिद्धेश्वर शिवलिंग आहे। तर या सिद्धेश्वर शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हे शिवलिंग पांडवांनी स्थापित केलं होतं। या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचे 12 शिवलिंग आहेत, त्याचा संगम आहे। आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया त्या शिवलिंगाचं। या सिद्धेश्वर शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी 12 शिवलिंग आहेत। हे जे वरून पितळाचा कवर दिसतोय शिवलिंगाचा, तर त्याच्या खाली 12 ज्योतिर्लिंग आहेत वेगवेगळे। या ठिकाणी त्याची निशाणी पण आहे बघा। या ठिकाणी हा जो उंचवटा केलेला आहे, तर या ठिकाणी एक शिवलिंग असं जर आपण पहिल्या क्रमाने मोजले तर या ठिकाणी बघा, पहिला उंचवटा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12 अशा प्रकारचे हे 12 ज्योतिर्लिंगाचा संगम या ठिकाणी आहे। त्याचबरोबर याचा जो गाभारा आहे तो गाभारा श्रीयंत्रानुसार बनवलेला गाभारा आहे। या ठिकाणी जे काही आपण जप तप करतो त्याचं फळ हे हजारो गुणा जास्त मिळतं, अशी या स्थानाची महिमा आहे। त्यामुळे परिक्रमामध्ये येणाऱ्या सर्वांनी या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी अवश्य या। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता आपण थोडी साधना करूया त्या ठिकाणी। या ठिकाणी सिद्धेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेऊन याच्या पुढेच अजून एक मंदिर आहे, नंदी महाराज स्थित आहेत या ठिकाणी। महंत नर्मदेश्वरांचं हे शिवलिंग आहे। या ठिकाणी त्यांची जिवंत अशी समाधी आहे। या ठिकाणी या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊयात। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदेश्वर शिवलिंगापासून आपण बाहेर आलो तर या ठिकाणी एक गुफा आहे। ती गुफा आता सध्या बंद केलेली आहे, पण या गुफेतून पांडव आणि साधू संत हे मांडवगडावर जात होते। तर तो मार्ग आता सध्या बंद आहे, त्या ठिकाणाहून कोणीही जाऊ शकत नाही। संत आणि पांडव यांनी या गुफेतून प्रवास केलेला आहे। या गुफेच्या वरती एक शिवलिंग स्थित आहे, हे मारुतेश्वर शिवलिंग आहे। त्याचंही दर्शन घेऊयात आपण। रामकृष्ण हरी नर्मदे हर। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। खूप पवित्र असं प्राचीन स्थान या ठिकाणी आहे। या सर्व शिवलिंगांचं आपण दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत। हे स्थान नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरती स्थित आहे। खूप पवित्र असं स्थान आहे। असं वाटतं याही स्थानावरती इथेच राहावं, पण आपण परिक्रमेमध्ये आहोत त्यामुळे आपल्याला पुढे जाणे गरजेचे आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी एकूण 7 मंदिरं आहेत। त्यातील सगळ्यात पहिलं मंदिर श्री गणेशजीचं आहे। दुसरं मंदिर आहे ते राधाकृष्णांचं मंदिर आहे। आणि 5 शिवलिंग आहेत, त्यापैकी जे एक शिवलिंग आहे सिद्धेश्वर शिवलिंग, ते सिद्धेश्वर शिवलिंग हे 5 पांडवांनी मिळून स्थापित केलं होतं। त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचा संगम आहे। आणि बाकीचे जे 4 शिवलिंग आहेत त्यापैकी जे 4 शिवलिंग आहेत ते वेगवेगळ्या महंतांनी समाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्या समाधीवरून त्यांचे शिवलिंग त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। खूप सुंदर असं स्थान आहे। तुम्हाला जर साधना करायची असेल, तपस्या करायची असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही साधना करू शकता। पवित्र असं स्थान आहे आणि असं स्थान आहे की इथून बाहेर निघण्याची इच्छाच होत नाही। या ठिकाणी तपस्या केलेली 1000 पटीने जास्त लाभदायक आहे असं का म्हटलं जातं, कारण या ठिकाणी जो वैदुर्य पर्वत आहे, या वैदुर्य पर्वतामध्ये जो दगड सापडतो तो दगड म्हणजे श्वेत संगमरमर आहे। म्हणजे हा श्वेत संगमरमर याचा उल्लेख ज्योतिषशास्त्रामध्ये असा येतो की याला लहसुनिया असं म्हटलं जातं। आणि या लहसुनिया दगडाचं वैशिष्ट्य असं असतं की तो केतूच्या प्रभावाखाली असतो। आणि केतू म्हणजे कशाचं कारक आहे, तर केतू जो कारक आहे तो अध्यात्माचा, ज्ञानाचा, वैराग्याचा कारक आहे। त्यामुळे या ठिकाणी या पवित्र स्थानावरती जी काही आपण साधना करतो ती साधना ही जास्त फलित होती असं म्हटलं जातं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणाहून आपण पाठीमागून आलेलो आहोत सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन, आणि पुन्हा एकदा आपण नर्मदा मैयाच्या तटावरती चाललेलो आहोत। या ठिकाणी
हा जो पर्वत आहे या पर्वताच्या वरती जे मंदिर दिसतंय आपल्याला ते विमलेश्वर महादेव मंदिर आहे। त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे हा पर्वत आपण चढून वरती चाललेलो आहोत आणि या ठिकाणी मंदिर आहे। पर्वत चढून आल्यानंतर नर्मदा मैयाचं अप्रतिम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। नमामि देवी नर्मदे। या ठिकाणी स्थित असलेल्या विमलेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पर्वतावरती स्थित विमलेश्वरांचं प्राचीन असं शिवलिंग आहे। ओम नमः शिवाय। आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे। मंदिराचं गेट लावलेलं असल्यामुळे आपण आतमध्ये जात नाहीये। नर्मदे हर। या ठिकाणी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरात होतो आणि तिथून पुढे थोडंसं चालत आल्यानंतर हा जो पर्वत लागला या पर्वतावर आपण आल्यानंतर या ठिकाणी विमलेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती करूयात आपण आणि नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात। इदंतु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा। सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवा नरान वै विलोकयन्ति रौरवम्। त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे वरती पहाडावरच आपण विमलेश्वर मंदिर बघून खाली आलेलो आहोत। या ठिकाणी हनुमान मंदिर आहे। हनुमान मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात। जय श्री राम, जय हनुमान। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या लोहारा तीर्थावरील सर्व मंदिरांची दर्शन आपली झालेली आहेत। हा आपला मेन रोड परत लागलेला आहे आपल्याला आणि आपण कपिलेश्वर महादेव मंदिराकडे आणि आपल्या आश्रमाकडे चाललेलो आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज सकाळी आपण 8:30 वाजता लोहारामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी बालभोग घेतला आपण 8:30 वाजता। त्यानंतर इथले जे तीर्थ आहेत सगळे ते तीर्थ सगळे आपण दर्शन करून आलो। त्याच्यानंतर दुपारी 12:30 वाजता आपण या ठिकाणी भोजन प्रसादी घेतली। आता 2:30 वाजलेत, विश्रांती झाली। विश्रांती झाल्यानंतर या ठिकाणी जे आश्रम आहे ते आपल्या पुण्यातल्या मैया आहेत, ते मैया आश्रम या ठिकाणी चालवतात। त्या ठिकाणी त्यांच्याकडे सेवेकरी आहेत। मैया आतमध्ये झोपलेल्या होत्या, तर त्या सेवेकरांना मी विचारलं, मैया अनुमती चाहता हो आगे जाने के लिए। मैयाने अनुमती दिलेली नाही आपल्याला। मला तर इच्छा नव्हती खरं तर जाण्याची, पण तरी म्हटलं आता परिक्रमेमध्ये आहोत आपण, पुढच्या पडावाकडे निघायला पाहिजे। पण मैया म्हटली इतनी जल्दी क्या है जाने की, आज रुक जाओ कल सुबह निकलो। या 9 दिवसातला हा दुसरा अनुभव होता की मैयाने आपल्याला अनुमती दिली नाही आणि हा आनंदाचा क्षण असा आहे की आता पुन्हा सिद्धेश्वर महादेव मंदिरात किंवा विमलेश्वर मंदिरामध्ये किंवा या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये बसून आपण साधना करूयात। आजचा दिवस या ठिकाणीच आपण थांबतो या दिवसामध्ये। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुन्हा भेटूयात उद्याच्या पडावामध्ये। आजचा प्रवास फक्त 6 किलोमीटर। रामकृष्ण हरी नर्मदे हर।